कोकणात सर्वत्र गणरायाचा उत्साह सुरू आहे. गणरायाचं आगमन घरोघरी झालेलं आहे. मी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आहे. आपल्या समवेत आमदार दीपक केसरकर आहेत. त्यांच्या घरी आताच बाप्पाची विधिवत पूजा झाल्यानंतर सपत्नीक त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. मला सांगा, बाप्पाचं दर्शन घेतलंय, काय साकडं घातलंय बाप्पाकडे? बाप्पा मागताच सगळं देत असतात आणि आमचा गणपती हा आता पर्यावरणपूरकचा झालेला आहे. मग तुम्ही त्याचं विसर्जन केल्याबरोबर तो तिथंच विरघळतो. खूप बदल कोकणामध्ये होत आहेत. कोकणामधले गणपती म्हणजे सगळ्या कुटुंबांनी एकत्र येणं, गणेशोत्सव साजरा करणं. आजसुद्धा 60-60 कुटुंब मेंबर असलेली कुटुंब आहेत, ज्यांचा एकत्र गणपती असतो. तरी एकी हे करणं जे असतं, हेच कोकणाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही काही मागत नाही. आम्ही मनोभावे गणपतीची पूजा करतो आणि देव भरून भरून सर्व काही देत असतो. आमच्यासाठी देत असतो, महाराष्ट्रासाठी देत असतो आणि पूर्ण देशासाठी देत असतो. त्याच्यामुळे देशभरातली लोक ही गणपतीचा उत्सव बघण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई, पुण्याला येत असतात आणि ज्यांना खरोखर गणपती म्हणजे काय बघायचं ते कोकणामध्ये सुद्धा येऊन या गणपतीचं दर्शन घेत असतात. मला सांगा, हा लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला. महायुतीला भरघोस यश मिळालं आणि त्यानंतर पहिलीच ही गणेश चतुर्थी आहे. काय तुमच्या भावना आहेत? एक आहे की यश मिळाल्यानंतर जनतेसाठी खूप काम करायची सुद्धा संधी मिळाली पाहिजे. अनेक वेळेला अनेक संघर्षाचे प्रसंग येतात, आंदोलनं होतात, मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर देवाचं नावच विघ्नहर्ता आहे. तर ही सगळी विघ्न गणराया दूर करेल. सर्वांच्या सर्वांना आवडेल अशा तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये घडवून आणेल आणि हे घडत असताना आमच्या सरकारला चांगलं यश मिळेल, केंद्रातल्या सरकारला चांगलं यश मिळेल आणि आता आमचे राज्यपाल सुद्धा उपराष्ट्रपती होत आहेत. त्याच्यामुळे तो आनंद सुद्धा सर्वांच्या मनामध्ये आहे. मला सांगा, की मनोज जरांगे हे आता या ऐन गणेश चतुर्थीच्या काळात हे मुंबईच्या दिशेने येत आहेत. काय तुमच्याकडून आव्हान असेल? कारण तुम्ही त्यांची अनेक वेळा भेट घेतलेली आहे. मनोज दादा अतिशय माझ्या जवळचे आहेत. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की शेवटी तुमच्या मागण्या न्याय्य आहेत, त्याच्यावर अनेक वेळेला विचार झालेला आहे, त्याच्यावर अनेक निर्णय सुद्धा झालेले आहेत. काही निर्णय मागे सुद्धा राहतात. अशा वेळेला हे सणासुदीचे दिवस आहेत. तुम्ही जनतेसाठी काम करणारे नेते आहात. तर तुम्ही जे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, त्या सरकारने जे आपल्याला वेळोवेळी विनंती केलेली आहे, त्याचा सुद्धा मान ठेवावा आणि चांगल्या रीतीने आंदोलन होत असताना सुद्धा असं म्हटलं जातं की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड असतो ते सगळंच गोड असतं. त्याच्यामुळे शेवट गोड असावा अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे त्यांनी सरकारच्या विनंतीला मान द्यावा आणि आंदोलनामध्ये चर्चेच्याद्वारे हे आंदोलन सोडवावं आणि त्याच्याचबरोबर कोर्टाने जे नॉर्म्स घालून दिले आहेत, त्याचं सुद्धा पालन केलं जावं. आरक्षण मिळेल? आरक्षण तर ऑलरेडी आहेच. त्यांचं सगळे सोयरे हे आतमध्ये त्या जी-आरमध्ये घालण्याच्या संदर्भात त्यांची मागणी आहे. तर त्या संदर्भात काय करता येईल त्याच्यावर कमिटी आहे. त्या कमिटीला आता 6 महिन्याची मुदतवाढ सुद्धा दिलेली आहे आणि त्यांचे चांगले संबंध आणि त्यांचं चांगलं अंडरस्टँडिंग हे कमिटीच्या सदस्यांची सुद्धा आहे. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ते करून घेतील. फक्त वेळेचा प्रश्न आहे. तर तो वेळ पुरेसा सरकारला दिला पाहिजे. निश्चितच हे होते शालेय शिक्षण मंत्री, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की आपला जो गणपती आहे, गणराया, तो पर्यावरण पूरक असा आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.